भारत माता की सगळ्यांचे हात वरती बरं. महिला, पुरुष, बुजुर्ग, युवक सगळ्यांनी ताकदीने आवाज काढायची आहे. भारत माता की, भारत माता की जय श्रीराम. आमचे आदरणीय माजी मंत्री, कॅबिनेट राज्याचे मंत्री केंद्रामध्ये रावसाहेब दानवेजी, अर्जुनजी खोतकर साहेब, माजी मंत्री आमदार साहेब, सुरेश दादा नगराध्यक्ष, डॉक्टर सुनील दादा, तुषार दादा, लक्ष्मण दादा, आप्पासाहेबजी निर्मल आणि महायुतीचे प्रत्येक घटक, मनसेपासून ओरिजिनल शिवसेनापासून आणि आमची भारतीय जनता पार्टी आणि सगळे महायुतीचे जेवढेही घटक, त्यांचे पदाधिकारी इथे आहे, बरेचसे नगरसेवक आहे आणि पदाधिकारी सगळ्यांचे मनापासून बाकी इतर लोकांनी जोरदार टाळ्या मारून त्यांचे अभिनंदन आपण केला पाहिजे. ये देखो जो राम को लाए हैं, जो राम को लाए हैं, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की. काही लोक म्हणताय दादा, मी प्रत्येक ठिकाणी गेली आणि जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहे ना, आता त्या काँग्रेसवाल्यांना राहुल बाबूला पाकिस्तानवरनं लव्ह लेटर यायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानवरनं त्यांना प्रेमाचे संदेश यावे लागले आहे की म्हणतात मोदीला पाडा आणि पाकिस्तानवर प्रेम करणारे राहुल गांधीला तुम्ही निवडून आणा. अरे मी आपल्या लोकांना विचारते, जे हिंदुस्थानचे प्रत्येक गोर गरिबांना प्रेम करते, या देशामध्ये राहणाऱ्या शेतकरी शेतमजदूरांसोबत प्रेम करते, बेरोजगारांच्या भविष्यासाठी रोजगार आणण्याचा प्रयत्न करते, पूर्ण देशाला 10वी स्तरावरनं 5व्या स्तरावर आणलं आणि 5व्या स्तरावरनं 3ऱ्या स्तरावर आणण्याचे जे प्रयत्न करते, असे मोदीजींना आपण मतदान करणार आहे की पाकिस्तानवर प्रेम करणारे काँग्रेसला आपण मतदान करणार आहे? सांगा. अरे बायांनी तर ताकदीने सांगितलं पाहिजे. येणारा भविष्य म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मोदीजी काम करत आहे. महिलांना ज्यांना घर नाही असे 3 कोटी महिलांना त्यांना घर देण्याचं काम जर या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते मोदी सरकारने केला. 75 वर्ष काँग्रेस सरकारने राज केलं आणि 75 वर्षानंतर सुद्धा आम्ही पाण्यासाठी त्या केंद्रामध्ये पाठपुरावा करत आहे. 75 वर्ष काँग्रेसनी या देशावर राज केला आणि शेतकऱ्यांना गरीब ठेवण्याचं काम जरी कोणी केलं असेल ते काँग्रेस सरकारने केला. जर शेतकरी श्रीमंत झाले असते तर त्यांचे राजकीय पोळ्या ते शेकू शकल्या नसत्या. म्हणून काँग्रेसनी शेतकऱ्यांना फक्त शेतकरी राहू दिलं. शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या मुलांना फक्त मजदुरी करायला त्यांनी बांधून टाकलं. म्हणून मी आपल्याला विनंती करते, अरे काँग्रेसला मतदान जाणं म्हणजे पाकिस्तानला मतदान जाण्याबरोबर आहे. म्हणून जो देशावर प्रेम करताय, जो देशाचे गोरगरिबांसोबत प्रेम करताय, त्याला मतदान करायचं. हा खुनी पंजा आहे. कमळ तर खुशबू देण्यासाठी आहे देशाला, तर कमळला सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. करणार की नाही? अरे रावसाहेब दानवेसाठी कोणी उमेदवारची हिंमतच झाली नाही पाहिजे होती, कारण फक्त रोडासाठी केंद्रातून 6000 कोटीचं ज्यांनी फंड आणलं आणि आपल्या मतदारसंघाचा विकास केला, असे उमेदवाराच्या पाठीशी प्रत्येक वर्ग, प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती त्यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे आणि त्यांच्या डोक्यावर एक आशीर्वादाची हात आपण ठेवली पाहिजे. मी आज संभाजीनगर मध्ये सुद्धा जाणार आहे.
संभाजीनगर मध्ये माझी सभा आहे, तिथेही जाणार आहे. हैदराबाद जाऊन आली काय देखो, खुद के घर में तो कुत्ता भी शेर होता है. दादा ओबीसी काय म्हणताय, मैंने छोटे को संभाल के रखा है बोले. मैंने मेरा छोटू म्हणते तोप आहे. अरे कायचा तोप, आमच्या असे तोपांना आम्ही घराच्या बाजू सजावटसाठी ठेवतो. असे तोपांना घाबरणारे आम्ही लोक नाही आहे. तुम्ही 15-20 कोटी लोक 125 कोटी लोकांना दम देऊ शकत नाही. अरे आम्ही महिला जरी असलो तर हातात बांगड्या घालून नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त घेऊन या मैदानामध्ये उतरले आहे. कोणाच्या बापाला घाबरणारे नाही आहे. अरे तुमचे सारखे किती आले आणि किती पिलांटू गेले, घाबरत नाही. त्यांनी म्हटलं छोटू को मैंने समझा के रखा है. उनको एकच उत्तर है, छोटू को संभाल के रखा है करके तेरी आंखों के सामने, क्योंकि राम भक्त और मोदी जी के शेर हर गली में घूम रहे हैं. संभाला करके तेरे आंखों के सामने. अरे काँग्रेसची सरकार आहे ती हैदराबाद मध्ये नवनीत राणावर गुन्हा दाखल होत आहे, पण जे MIMचा बड़ा इतना बोल के गया, कांग्रेस और MIM की कितनी बड़ी मिली भगत है, कितनी बड़ी मिली भगत है कि मेरे भाषण पे गुन्हा दाखल करता है. त्यांनी भाषण दिला, 1.25 कोटी लोकांना धमक्या दिल्या, तर त्यांचं काही घेणं देणं नाही आहे. तर हे समजून चालायचं की काँग्रेस आणि MIM हे सगळी भाई भाई आहे आणि हिला मतदान देणं म्हणजे गरीबनी अजून गरीब होणं, बेरोजगारी अजून वाढणं, लोकांचे डोक्यावर जे छत देण्याचं शब्द आमचे देशाचे प्रधानमंत्री देत आहेत ते अजून बेघर राहील. या पद्धतीने काँग्रेस गेल्या 75 वर्षापासून या देशामध्ये राज केलाय. रावसाहेब दानवे साहेबांचं चिन्हाचा नंबर काय आहे, एकदा हात वरती करून सांगा बरं. किती नंबर आहे आमच्या दादाचा? तुम्हाला ऊन लागत नाही, हातीवरती जात नाही काय? किती आहे? हे पा नंबर 2 आहे आमचे कमळा चिन्हाचं, पण दानवे साहेब एकच नंबर आहे. काय सरळ साधे आपले लोकांना घेऊन चालणारे आणि 5-5 वेळा पार्लमेंटला रिप्रेझेंट करणारे आणि अमित शहा आल्यानंतर सांगतात की तुमच्या मतदारसंघाला मोठी भेट देणार आहे. मतदारसंघाला मोठी भेट म्हणजे तुमचं भविष्य, तुमची पिढी, शेतकरी, शेतमजदूर, महिलांचं भविष्य सुरक्षित करणारा तो पद राहील. म्हणून मी आपल्याला आज विनंती करायला आपल्या या गावामध्ये, या तालुक्यामध्ये आली आहे. तर आपण या देशात हे कोई नगरसेवकचं इलेक्शन थोडी आहे, क्या विधानसभाचं इलेक्शन थोडी आहे. अरे देशाचे हिताकरिता जे जीवाचा रान करत आहे त्या देशाचे सगळ्या उच्च स्तर पर मोदीजींना परत बसवण्यासाठी हा इलेक्शन है. तर आपकी बार, आपकी बार. पाकिस्तान के विचारों पे चलने वाले को मैं उद्धव ठाकरे बिचारे काय काय बोलते, आणि त्याचा पाळलेला जे पिल्लू आहे कोण आहे तो, तिची लायकी आहे काय माझे मोदीजीवर बोलण्याची. अरे ते म्हणतात की औरंगजेबची कबर आम्ही ज्या पद्धतीने इथे गाडली म्हणे तर मोदीजी क्या चीज आहे. अरे तिच्या मोदीजींचे आजूभोवती फिरण्याची तुझी लायकी नाही, आणि जोपर्यंत हा देशाचे हिंदुस्थान आहे तिथपर्यंत कोणी मोदीचे आजूबाजू भटकू शकत नाही. काँग्रेसच्या इशारावर चालणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे आंटू पिलांटूला सांगते की 4 जूनला तुमची
लायकी काय आहे या देशाचे लोक तुम्हाला दाखवून देईल आणि महाराष्ट्राचे लोक जब परत एकदा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनाल आणि 5व्या स्तरापासून या देशाला 3ऱ्या स्तरावर पोहोचवेल त्या कामासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग पाहिजे. त्या दिवशी एक रिपोर्ट आली त्याच्यात म्हणतात आहे की आम्ही 8% आमचे जे विचारधारावर काम करणारे लोक आहे त्यांच्या मतदान घटलं. अरे आपले लोक रांगा का लावत नाही? अरे आपल्या लोकांचं रक्त का गरम होत नाही? आपल्या लोकांना का ऊन लागते? आपल्या लोकांना का सुट्ट्या लागते? आपल्या लोकांना का भूक लागतात? आणि दुसऱ्या लोकांचे रांगा आपण जर पाहिलं तर सकाळी ते रात्री 11 वाजेपर्यंत मतदान करतात. माझी सगळी युवक मंडळीला विनंती आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहे, संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहे, त्यांनी एकेकानी जबाबदारी घेतली पाहिजे की प्रत्येक घरातून आपले विचारधाराचे लोक रांगीत लागले पाहिजे. यावेळी दिसलं पाहिजे की हिंदुस्थानाचे रक्त किती गरम आहे आणि प्रत्येक व्यक्ती जाऊन मतदान केलं पाहिजे. करणार की नाही? बायांना ऊन लागतंय. 75 वर्ष खूप घेतले आपण. आता तरी आपल्याला सरळ मार्गावर चालायचं आहे आणि सगळ्यांना मी विनंती करीन की 13 तारखेला भरभरून सगळ्यात जास्त मतदान इथे झालं पाहिजे. तेवढीच प्रयत्न आपण सगळी युवक मंडळींनी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. एवढीच विनंती आपल्याला करते. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. प्रताप की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.